नमस्कार, मी डॉक्टर अमला घळसासी. मी रत्न हॉस्पिटल पुणे इथे यूरोलॉजिस्ट आहे. मागच्या काही भागांमध्ये आपण पाहिलं की किडनी स्टोन नेमका काय असतं, तो कसा बनतो व त्याची लक्षणं काय असतात. आज आपण बघणार आहोत की किडनी स्टोनचं निदान कसं केलं जातं. जर का मागच्या भागात आपण डिस्कस केलं त्याप्रमाणे किडनी स्टोनची काहीही लक्षणं असतील, जसं पाठीच्या बाजूला दुखणं, लघवीतनं रक्त जाणं, लघवीत वारंवार जळजळ होऊन इन्फेक्शन होणं, यापैकी काही असेल तर त्वरित जवळच्या यूरोलॉजिस्टला दाखवावं. किडनी स्टोन आहे का नाही हे तपासण्यासाठी आपण पहिले तर बेसिक थोडे लघवी आणि रक्ताच्या तपासण्या करतो. लघवीमध्ये क्षाराचं प्रमाण कसं आहे यावरून सुद्धा आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतात. सोनोग्राफी हे एक नॉन इन्व्हेसिव्ह आणि अत्यंत सेफ टेस्ट आहे, ज्याच्यामुळे आपल्याला किडनी स्टोनचे निदान करता येते. सोनोग्राफीमध्ये आपल्याला स्टोन कुठे आहे, त्याचा साईज किती आहे, तो कुठे अडकला आहे का, त्याच्यामुळे किडनीला सूज आली आहे का, असे अनेक गोष्टी कळू शकतात. आणि त्याच्यामध्ये रेडिएशन इन्व्हॉल्व नसल्यामुळे ते आपण प्रेग्नेंट विमेन म्हणजे गरोदर महिलांमध्ये सुद्धा अगदी सेफ तपासणी आहे. काही जर का लहान खडे असतील किंवा युरेटरमध्ये खालच्या भागाला काही स्टोन अडकले असतील तर कधी कधी ते सोनोग्राफीमध्ये आपल्याला व्यवस्थित दिसत नाहीत. त्या केसमध्ये आपण एक्सरे करतो. पोटाचा एक्सरे हा सुद्धा अत्यंत एकदम सोपी तपासणी आहे, जी 5 ते 10 मिनिटात होते आणि 90% किडनी स्टोन हे आपल्याला एक्सरेमध्ये दिसू शकतात. काही 10% स्टोन ज्याच्यात कॅल्शियमचं प्रमाण नसतं किंवा कमी असतं असे आपल्याला एक्सरेवर दिसत नाही. एक्सरे व सोनोग्राफीवर न आढळले जाणारे स्टोन हे आपण CT स्कॅन या तपासणीद्वारे डायग्नोज करतो. त्यामुळे किडनी स्टोनचे निदान लवकरात लवकर करणे आणि ते तज्ज्ञ डॉक्टरांकडून घेणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे आपल्याला जर का पाठीत दुखत असेल, लघवीतनं रक्त जात असेल, लघवीला वारंवार जळजळ होत असेल, स्टोन आहे का नाही ह्यासाठी तपासणी करून घेण्यासाठी आपल्या जवळच्या यूरोलॉजिस्टकडे लवकरात लवकर जाऊन त्याचे निदान करून त्याचे व्यवस्थित टाईमवर उपचार करणं हे अत्यंत गरजेचं आहे. धन्यवाद.